ऑफ प्लांट्स हा आपल्या इयत्ता 9वीच्या सायन्सच्या सिलेबस मधला पार्ट सेकंडचा फर्स्ट टॉपिक सुरू केलेला आहे. याच्यामध्ये काल आपण इंट्रोडक्शन पार्ट या चॅप्टरचा इंट्रोडक्शन पार्ट पाहितला आणि इंट्रोडक्शन पार्ट मध्ये आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन स्टार्ट केलेलं होतं आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या क्लासिफिकेशनची हिस्ट्री पाहितली की कशा पद्धतीने कार्ल लिनॅस यांनी 2 किंगडम क्लासिफिकेशन दिलं. त्याच्यानंतर हॅकेल यांनी 3 किंगडम क्लासिफिकेशन दिलं. कोपलँड यांनी 3 किंगडम 4 किंगडम क्लासिफिकेशन दिलं आणि त्याच्यानंतरचं 5 किंगडम क्लासिफिकेशन आता आपल्याला पाहिजे. तर विटाकर्स 5 किंगडम क्लासिफिकेशन, विटाकरचं पंचसृष्टी वर्गीकरण. रॉबर्ट हार्डनिंग विटाकर was American ecologist. रॉबर्ट हार्डनिंग विटाकर हे अमेरिकन इकॉलॉजिस्ट होते, म्हणजेच अमेरिकेचे एक अर्थतज्ञ होते. इन द इयर 1959 R.H. Whittaker classify the living organism into the 5 groups. Classify living organisms into 5 groups. R.H. Whittaker, Robert Hadding Whittaker was the American ecologist, and in the year 1959 he classified the living organism into the 5 groups. याच्या अगोदर कोपलँड यांनी आपल्याला 4 किंगडम क्लासिफिकेशन दिलेलं होतं आणि त्याच्यामधले 4 किंगडम होते किंगडम प्लांटे, किंगडम ॲनिमिलिया, किंगडम प्रोटिस्टा आणि किंगडम मोनेरा. याच्यानंतर या R.H. विटाकर, रॉबर्ट हार्डनिंग विटाकर हे नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा ग्रुप शोधून काढला आणि त्या ग्रुपचं नाव आहे फंगी और फंगाय. फंगाय नावाच्या म्हणजे बुरशीजन्य सजीवांचा एक गट शोधून काढला. दिस फंगाय have a specific characteristic or special characteristic which have different than the protista, monera, plante and animalia. म्हणजेच वनस्पती, प्राणी, आदिजीव म्हणजेच प्रोटिस्टा आणि जीवाणू म्हणजेच मोनेरा यांच्यापेक्षा वेगळ्या कॅरेक्टरिस्टिक असणारे हे ऑर्गॅनिझम आहेत, ते म्हणजे फंगाय. They are saprotrophic organism. That is, these organisms obtain food from the decaying or dead organic materials. Decaying किंवा dead organic material पासून फूड मिळवणारे हे ऑर्गॅनिझम आहेत. जेव्हा त्यांना अन्न मिळवायचं असतं तेव्हा ते काय करतात, त्या फूडवरती ऍक्ट होतात. त्यांच्या बॉडीमध्ये असणारे एन्झाइम्स त्या फूडवरती रिलीज करतात आणि त्या एन्झाइमच्या सहाय्याने त्या फूडला, त्या मॅटरला स्मॉल पार्टिकल्स मध्ये ब्रेक करतात आणि एवढ्या स्मॉलर पार्टिकल मध्ये ब्रेक करतात की ते पार्टिकल ते काय करू शकतात, ऍब्सॉर्ब करू शकतात. असे जे काही पार्टिकल्स, असं जे काही न्यूट्रिशन असतं की डेड ऑर्गॅनिक मटेरियल पासून ते त्यांचं न्यूट्रिशन मिळवतात, अशा न्यूट्रिशनला सॅप्रोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हटलं जातं. आणि सॅप्रोट्रॉपिक न्यूट्रिशन असणारे हे फंगाय ऑर्गॅनिझम हे कोणी डिस्कवर केले, R.H. विटाकर, रॉबर्ट हार्डनिंग विटाकर यांनी ते शोधून काढले आणि त्याच्यातून त्यांनी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा एक फिफ्थ जो काही ग्रुप आहे तो फिफ्थ ग्रुप क्रिएट केला, म्हणजे फिफ्थ किंगडम क्रिएट केला. दॅट इज द किंगडम फंगी. That is the fifth kingdom fungi was made by R.H. Whittaker or created by R.H. Whittaker and gives the 5 kingdom classification. आणि त्यांनी आपल्याला 5 kingdom classification दिलेलं आहे. मग हे विटाकरचा 5 kingdom classification जे आहे ते विटाकरच 5 kingdom classification काय आहे ते आता आपण पाहू. तर पहा, R.H. Whittaker, that is Robert Harding Whittaker, classify the
लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इनटू टू ग्रुप्स. त्यांनी सुरुवातीला लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं दोन गटांमध्ये वर्गीकरण केलं ऑन द बेसिस ऑफ. हे जे क्लासिफिकेशन आहे पा आर.एच. विटाकरनं जे 5 किंगडम क्लासिफिकेशन दिलेले, या क्लासिफिकेशनचा बेस काय आहे, कशाच्या आधारे 5 किंगडम क्लासिफिकेशन केलेले, त्याचं बेसिस आपल्याला पाहायचे. त्याच्या अगोदर फक्त मी तुम्हाला याचं जे काय ट्री डायग्राम आहे क्लासिफिकेशनची ती अगोदर ड्रॉ करून देतोय. तर पहा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे दोन गट पडतात. एक असतो प्रोकार्योट्स आणि दुसरा किंवा प्रोकार्योटिक ऑर्गॅनिझम आणि दुसरा असतो यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. Prokaryotic organism and eukaryotic organism, these are the two groups of living organism. Then the prokaryotic group of prokaryotic organism is called as Monera. Prokaryotic organism चा जो ग्रुप असतो त्याला म्हणतात किंगडम मोनेरा. हा फर्स्ट किंगडम आहे. त्याच्यानंतर जे eukaryotic ऑर्गॅनिझम आहेत म्हणजे ज्या ऑर्गॅनिझमची बॉडी ही eukaryotic सेल ने बनलेली, असे eukaryotic ऑर्गॅनिझम चे दोन प्रकार पडतात. त्याच्यामध्ये एक असतात स्ट्रक्चर ऑफ सेल नुसार किंवा सेलच्या कॉम्प्लेक्सिटी नुसार युनिसेल्युलर, त्यातले एक आहे युनिसेल्युलर आणि दुसरे असतात मल्टी सेल्युलर. यातले जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत त्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचा जो काही किंगडम आहे त्याचं नाव आहे किंगडम प्रोटिस्टा. किंगडम प्रोटिस्टा हा सेकंड किंगडम आहे. आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम जे आहेत त्याच्यात दोन प्रकार पडतात पुन्हा. एक असतात विथ सेल वॉल, आणि दुसरा आहे विदाउट सेल वॉल. विथ सेल वॉल, विदाउट सेल वॉल असे दोन गट आहेत. विदाउट सेल वॉल असणारा जो गट आहे त्याला म्हटलं जातं किंगडम ॲनिमलिया. हा थर्ड किंगडम आहे. आणि त्याच्यानंतर विथ सेल वॉल मध्ये पुन्हा दोन गट पडतात. विथ सेल वॉल मध्ये दोन गट कोणते आहेत तर त्याच्यामध्ये सेल वॉल असणारे दोन प्रकारचे सजीव असतात. एक असतात ॲटोट्रोप्स आणि दुसरे आहेत हेटेरोट्रोप्स. ॲटोट्रोप्स अँड हेटेरोट्रोप्स. जे ॲटोट्रोप्स आहेत ते आहेत प्लांट्स. ॲटोट्रोप्स जे आहेत ते काय आहेत प्लांट्स आणि जे हेटेरोट्रोप्स आहेत ते असतात फंगाय. तर अशा पद्धतीनं हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन हे 5 किंगडम मध्ये केलेले. किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम ॲनिमलिया, किंगडम फंगी अँड किंगडम प्लांटे. These are the 5 kingdom classification given by रॉबर्ट हार्डनिंग विटाकर. रॉबर्ट हार्डनिंग विटाकर यांनी दिलेलं हे 5 किंगडम क्लासिफिकेशन आहे. तर इथला पार्ट थोडासा मी रफ करतोय. रॉबर्ट हार्डनिंग विटाकर म्हणजेच आर.एच. विटाकर यांनी 1959 मध्ये दिलेलं हे 5 किंगडम क्लासिफिकेशन आहे. आणि या 5 किंगडम क्लासिफिकेशनचं बेसिस or criteria used for this 5 kingdom classification, that is basis of classification. Basis of classification. बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. कशाच्या आधारे काय बेस आहे या वर्गीकरणाचा. 5 किंगडम क्लासिफिकेशनचा बेस काय आहे तो बेस पहा. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे स्ट्रक्चर ऑफ सेल. स्ट्रक्चर ऑफ सेल. देन स्ट्रक्चर ऑफ सेल मध्ये पहा. फर्स्ट there are 2 types of cell. Structure of cell is on the basis of structure cells are classified into 2 types. That is, first is a prokaryotic cell. Prokaryotic cell. And second is a eukaryotic cell. Prokaryotic cell and eukaryotic cell.
These are the two types of cell on the basis of structure. सेलच्या स्ट्रक्चरच्या आधारे सेलचं दोन प्रकारात वर्गीकरण केलेले. एक आहे प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल. हे येता 8वी मध्येच आपण अभ्यासले पहा. प्रोकॅरियोटिक सेल कोणत्या सेलला प्रोकॅरियोटिक सेल म्हटलं जातं? द सेल which does not have membrane bound cell organelle and nucleus are called as prokaryotic cell. म्हणजे ज्या सेल मध्ये मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल आणि न्यूक्लियस नसतो त्या सेलला म्हटलं जातं प्रोकॅरियोटिक सेल. आणि ज्या सेल मध्ये मेम्ब्रेन बाउंड वेल डिफाइन्ड न्यूक्लियस असतो आणि सेल ऑर्गेनेल्स असतात त्या सेलला म्हटलं जातं युकॅरियोटिक सेल. दॅट इज द सेल having well defined nucleus. Cell which does not have cell which does not have well defined nucleus. ज्या सेल मध्ये वेल डिफाइन्ड न्यूक्लियस नसतो त्या सेलला म्हटलं जातं प्रोकॅरियोटिक सेल. थोडस याला सविस्तर घेऊ आपण. प्रोकॅरियोटिक सेल, द सेल which does not have well defined nucleus and cell organelles. ज्या सेल मध्ये वेल डिफाइन्ड न्यूक्लियस आणि सेल ऑर्गेनेल्स नसतात त्या सेलला म्हटलं जातं प्रोकॅरियोटिक सेल. म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल हे अशा सेल असतात की ज्याच्यामध्ये वेल डिफाइन्ड न्यूक्लियस आणि सेल ऑर्गेनेल नसतात. देन सेकंड इज अ युकॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक सेल्स. which cell is called as eukaryotic cell? कुठल्या सेलला युकॅरियोटिक सेल म्हटलं जातं? the cell which have well defined nucleus and cell organelles. The cell which have well defined nucleus and cell organelle called as eukaryotic cell. आता वेल डिफाइन्ड न्यूक्लियस म्हणजे काय? तुम्हाला प्रश्न पडला असेल की वेल डिफाइन्ड न्यूक्लियस म्हणजे काय? की जो न्यूक्लियस म्हणजे न्यूक्लियस मधील न्यूक्लिअर मटेरियल डीएनए आरएनए हे जर न्यूक्लिअर मेम्ब्रेनना बाउंड केलेले असतील, न्यूक्लियस मधील जेनेटिक मटेरियल न्यूक्लिअर मेम्ब्रेनना बाउंड केलेले असतील तर त्याला म्हटलं जातं वेल डिफाइन्ड न्यूक्लियस. ज्या सेलचा न्यूक्लियस वेल डिफाइन्ड असतो त्या युकॅरियोटिक आणि ज्यांचा न्यूक्लियस वेल डिफाइन्ड नसतो किंवा ज्या सेल मध्ये सेल ऑर्गेनेल हे मेम्ब्रेन बाउंड नसतात त्यांना म्हटलं जातं प्रोकॅरियोटिक सेल. तर हा फर्स्ट क्रायटेरिया, फर्स्ट बेसिस आहे की या आधारे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे दोन गट तयार केले की ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची बॉडी प्रोकॅरियोटिक सेलने बनलेली तो प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझमचा एक ग्रुप झाला आणि ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची बॉडी युकॅरियोटिक सेलने बनलेली त्यांचा एक गट तयार झाला तो म्हणजे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मीन्स द ऑर्गॅनिझम which made up of eukaryotic cell and prokaryotic organism means body of organism made up of prokaryotic cell. Then second basis. आता सेकंड बेसिस काय यूज केलेला आहे पहा क्लासिफिकेशन साठीचा. सेकंड बेसिस आहे पहा ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर ऑफ सेल ऑर्गॅनिझम आर ग्रुप्ड इनटू टू ग्रुप prokaryotes and eukaryotes. The group of prokaryotic organisms is called as kingdom Monera. प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझमचा ग्रुप कोणता आहे? किंगडम मोनेरा. आणि युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये पुन्हा सेलची कॉम्प्लेक्सिटी हा सेकंड क्रायटेरिया वापरलेला आहे. कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल्स. तर कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल वरून दोन प्रकार पडतात. एक आहे किंवा कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल ऑर्गनायझेशन, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गनायझेशन म्हणून. कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम म्हटलं तरी चालेल. कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, ऑर्गॅनिझमच्या कॉम्प्लेक्सिटी वरून पुन्हा दोन गट पडतात. कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम वरून दोन गट कसे पहा? इफ द बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम इज मेड अप ऑफ सिंगल सेल देन इट इज कॉल्ड युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. जर ऑर्गॅनिझमची बॉडी एकाच सेलने बनलेली असेल तर ते काय होतील? युनिसेल्युलर. मेड अप ऑफ सिंगल सेल.
made up of single cell. If the body of organism made up of single cell, then it is called unicellular, like amoeba, paramecium, euglena, etc. And if the body of organism made from many cells, body of organism made up of many cells. जर सजीवाचं शरीर अनेक पेशींनी बनलेलं असेल तर त्यांना काय म्हणतो आपण? मल्टी सेल्युलर. म्हणजे बॉडी ऑर्गनायझेशन वरून, ऑर्गॅनिझम मध्ये असणाऱ्या कॉम्प्लेक्सिटी वरून किंवा बॉडी ऑर्गनायझेशन वरून पुन्हा दोन गट पडले पाहिजे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझमचे, एक युनिसेल्युलर, दुसरे मल्टीसेल्युलर. व्हॉट इज मीन बाय युनिसेल्युलर? इफ द बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम मेड अप ऑफ single cell, then it is called unicellular, and if the body of organism made up of many cells, then it is called multicellular. The group of unicellular eukaryotic organism is called kingdom Protista. Unicellular eukaryotic organism चा ग्रुप म्हणजे किंगडम प्रोटिस्टा आहे. आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये पुन्हा थर्ड क्रायटेरिया यूज केलेला आहे. म्हणजे फर्स्ट क्रायटेरिया वरून किंगडम मोनेरा तयार झाला, सेकंड क्रायटेरिया वरून प्रोटिस्टा. आता थर्ड क्रायटेरिया काय यूज केलेला आहे तो पहा. तर थर्ड क्रायटेरिया आहे मोड ऑफ न्यूट्रिशन. मोड ऑफ न्यूट्रिशन. मोड ऑफ न्यूट्रिशन. तर मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये पहा तीन प्रकारचं न्यूट्रिशन आपल्याला सजीवांमध्ये पाहायला मिळतंय. एक आहे ते म्हणजे ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. तर प्लांट्स जे असतात, वी नो दॅट प्लांट्स हॅव क्लोरोफिल पिगमेंट्स. प्लांट्स मध्ये क्लोरोफिल पिगमेंट्स असतात, हरितद्रव्य असतात. त्याच्यामुळे प्लांट्स सिंथेसाइज देअर ओन फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. प्लांट्स फोटोसिंथेसिस प्रोसेसनं, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेनं काय तयार करतात? अन्न तयार करतात. आणि म्हणून त्यांना म्हटलं जातं ऑटोट्रोप्स. दॅट इज प्लांट्स आर ऑटोट्रोप्स. प्लांट्स हे कशा आहेत? ऑटोट्रोप्स आहेत. काय ऑटोट्रोप्स आहेत? कारण प्लांट्स मध्ये काय असतात? हरितद्रव्य असतात. आणि प्लांट्स मध्ये हरितद्रव्य असल्यामुळे त्या हरितद्रव्यांच्या मदतीनं ते सनलाइट ऍब्सॉर्ब करतात आणि स्वतःचं फूड सिंथेसाइज करतात. आणि म्हणून त्यांना ऑटोट्रोप्स म्हटलेले. दॅट इज न्यूट्रिशन इन प्लांट इज अ ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. देन एनिमल्स. एनिमल्स जे आहेत ते एनिमल्स काय करतात? दे इंजेक्ट द फूड. दॅट इज इंजेक्शन. ते फूडचं इंजेक्शन करतात, म्हणजे जे फूड आहे त्याचं अंतर्ग्रहण करतात आणि फूड बॉडीच्या आतमध्ये इंजेक्ट करून बॉडीमधील एन्झाईमच्या सहाय्याने ते लहान लहान पार्टिकल्स मध्ये ब्रेक केलं जातं. एवढ्या स्मॉलर पार्टिकल मध्ये ते ब्रेक केलं जातं की आपल्या आतड्यांमध्ये असणाऱ्या पेशी त्यांना काय करतात? ब्लड मध्ये ऍब्सॉर्ब करून घेऊ शकतात. एवढ्या स्मॉलर पार्टिकल मध्ये, सिंपल वॉटर सोल्युबल पार्टिकल मध्ये त्या फूडचं ब्रेकडाऊन करतात. आणि असं जे न्यूट्रिशन असतं त्याला म्हणतात इंजेक्शन. तर इंजेक्शन हा कोणत्या न्यूट्रिशनचा प्रकार आहे? हेट्रोट्रॉपिक. दॅट इज एनिमल्स आर हेट्रोट्रोप्स. हेटेरोट्रोप्स. एनिमल्स हे हेट्रोट्रोप्स आहेत आणि त्यांच्यामध्ये असणारं मोड ऑफ न्यूट्रिशन हे इंजेक्शन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इज अ फंगाय. तुम्हाला सांगितलं की फंगाय हे असे ऑर्गॅनिझम आहेत की जे काय करतात? त्यांना ज्या ऑर्गॅनिझम पासून फूड मिळवायचे, जनरली दे ऑब्टेन फूड फ्रॉम डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर ऑर डेड ऑर्गॅनिझम. डेड ऑर्गॅनिझम पासून फूड मिळवत असताना ते फंगाय त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीवरती जातात. त्यांच्या बॉडीमधले फंगाय आपल्या बॉडीमधले एन्झाईम्स त्या डेड ऑर्गॅनिक मटेरियल वरती रिलीज करतात आणि ते एन्झाईम्स नंतर त्या डेड ऑर्गॅनिक मटेरियलचं ब्रेकडाऊन सुरू करतात. आणि त्याचं ब्रेकडाऊन एवढ्या स्मॉलर पार्टिकल मध्ये करतात, एवढ्या लहान लहान पार्टिकल मध्ये ब्रेकडाऊन केलं जातं की ते पार्टिकल त्या फंगायद्वारे ऍब्सॉर्ब केले जातात. म्हणजेच इथं जे फूड मटेरियल असतात किंवा न्यूट्रिएंट्स असतात त्यांचं काय होतं? ऍब्सॉर्प्शन होतं. आणि जर डेड ऑर्गॅनिक मटेरियल पासून फूड पार्टिकल जर ऍब्सॉर्ब केले जात असतील तर त्या न्यूट्रिशनला म्हटलं जातं सॅप्रोट्रॉपिक न्यूट्रिशन. तर इथं मोड ऑफ न्यूट्रिशन वरून लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं म्हणजे सेलवॉल असणाऱ्या ऑर्गॅनिझमचं दोन गटात वर्गीकरण केलेले. एक आहेत हेट्रोट्रोप्स आणि दुसरे आहेत ऑटोट्रोप्स. आणि विदाउट सेल वॉल असणारे जे ऑर्गॅनिझम आहेत की ज्यांच्यामध्ये हेट्रोट्रोपिक न्यूट्रिशन होतं ते आहेत ॲनिमिलिया. त्यांचं ॲनिमिलिया या गटामध्ये वर्गीकरण केलेले. त्याचबरोबर लाईफस्टाईल, लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जी लाईफस्टाईल आहे तो लाईफस्टाईलचा एक क्रायटेरिया इथे यूज केलेला आहे. लाईफस्टाईल.
लाईफस्टाईलचा क्रायटेरिया काय यूज केलेला आहे, तर प्लांट्स जे असतात ते लिव्हिंग वर्ल्डचे काय आहेत, प्रोड्युसर्स आहेत. दॅट इज दे सिंथेसाइज देअर ओन फूड as well as they make the food for other living organisms, hence they are called producers of the living world. Then animals are called as consumers of the living world. That is, animals do not make their own food, they consume food from the other living organism, that is plants and animals. Therefore animals are called as consumers, and fungi are the decomposers. That is, they break down decaying organic matter or dead material, dead organisms. Hence, they are called decomposers. That is, what is the lifestyle of plants? Plant ची lifestyle काय आहे? Plants are producers. Animal ची lifestyle काय आहे? Animals are consumers and fungi are decomposers. And last criteria, fifth criteria जो यूज केलेला आहे तो आहे phylogenetic relationship. That is, in this classification belongs to prokaryotes to eukaryotes. हे क्लासिफिकेशन प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम पासून यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम पर्यंत आहे. त्याचबरोबर युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर हे फायलोजेनेटिक रिलेशनशिप ग्रुप्स मध्ये असणारे रिलेशनशिप देखील आपल्याला या क्लासिफिकेशन मध्ये पाहायला मिळते. तर या बेसिस वरती या क्रायटेरियाच्या सहाय्याने आर्यच विटाकर यांनी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन या 5 किंगडम मध्ये केलेले आहे. तर पहा, आपण इयत्ता 8वी मध्ये आर्यच विटाकरचं हे क्लासिफिकेशनचं बेसिस देखील पाहिलेले आणि हा फ्लोचार्ट 8वी मध्येच पाहिलेला आहे. तो परत एकदा 5 किंगडम काय आहेत ते आपण रिपीट केलेले आहेत. आता याच्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे आपल्याला हे 5 किंगडम जे आहेत ते पाहिजेत. पहिला किंगडम कोणता? मोनेरा. सेकंड किंगडम कोणता? प्रोटिस्टा. थर्ड किंगडम कोणता? प्लांटे. फोर्थ फंगी आणि ॲनिमिलिया. तर विटाकरचे हे 5 किंगडम्स आहेत आणि हे 5 किंगडम्स आपल्याला आता पुढे पाहायचे आहेत. याच्यातला आता फर्स्ट किंगडम आहे, फर्स्ट किंगडम आहे किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरा म्हणजे जीवाणुसृष्टी. किंगडम मोनेराला काय म्हटलं आता? जीवाणुसृष्टी. ऑल टाइप्स ऑफ बॅक्टेरिया आर बिलॉंग्स टू द किंगडम मोनेरा. सर्व प्रकारचे जे बॅक्टेरिया असतात ते सर्व प्रकारचे बॅक्टेरिया या किंगडम मोनेरा मध्ये समाविष्ट असतात. म्हणजे त्याच्यात आर्किओ बॅक्टेरिया असतील किंवा इओ बॅक्टेरिया असतील, सर्व प्रकारचे बॅक्टेरिया हे या किंगडम मोनेरा मध्ये येतात. आणि या किंगडम मोनेराच्या काही जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत पहा. मग किंगडम मोनेरा मध्ये आपल्याला कोणकोणत्या जनरल कॅरेक्टरिस्टिक्स पाहायला मिळतात? तर किंगडम मोनेरा मध्ये असणारे सर्व ऑर्गॅनिझम्स हे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहेत. दे आर प्रोकॅरियोट्स. That is, their body or is made up of prokaryotic cell, or body of this kingdom monera or bacteria is made up of prokaryotic cell, hence they are called prokaryotes. Then they does not have well defined nucleus. ते prokaryotic cell आहेत किंवा prokaryotic organism आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये काय नाहीये, no well defined nucleus. म्हणजे त्यांच्यामध्ये असणारा न्यूक्लियस हा वेल डिफाइन्ड न्यूक्लियस नसतो. आता वेल डिफाइन्ड न्यूक्लियस नसतो म्हणजे काय ते इथं व्यवस्थित आपण समजावून घेऊ. म्हणजे पहा, या प्रोकॅरियोटिक सेल अशा असतात किंवा या किंगडम मोनेरा मधील ऑर्गॅनिझम हे युनिसेल्युलर आहेत. कशा आहेत? युनिसेल्युलर. दॅट इज देअर बॉडी इज मेड अप ऑफ सिंगल सेल अँड दिस सेल इज अ प्रोकॅरियोटिक सेल मेड अप ऑफ प्रोकॅरियोटिक cells. They do not have well defined nucleus. That is, their genetic material is distributed anywhere in the cytoplasm. त्यांचं जेनेटिक मटेरियल जे असतं, डीएनए वगैरे जे असतात ते त्यांच्या सायटोप्लाझम मध्ये डिस्ट्रीब्यूट केलेले असतात. असं नाही तर काही ठिकाणी त्यांचे हे जे जेनेटिक मटेरियल्स असतात ते काय केलेले असतात, एका क्लस्टरच्या रूपात एकत्र आलेले असतात. जेनेटिक मटेरियल या पद्धतीने क्लस्टरच्या रूपात एकत्र आलेले असतात. बंडल ऑफ क्लस्टरच्या रूपात असतात, बंडल ऑफ डीएनए असतात आणि त्याच्या सभोवताली कुठल्याही प्रकारचं मेम्ब्रेन म्हणजे लिपोप्रोटीन मेम्ब्रेन नसतं, म्हणजे न्यूक्लियर मेम्ब्रेन नसतो. आणि असं जे काय बंडल ऑफ जेनेटिक मटेरियल आहे त्याला म्हणतात न्यूक्लिओइड्स.
त्याला काय म्हटलं आता? न्यूक्लिऑइड्स म्हटलं. न्यूक्लिऑइड म्हणजे यांच्यामध्ये न्यूक्लिऑइड असतो आणि हा फक्त न्यूक्लिऑइड मध्ये फक्त जेनेटिक मटेरियल आहे आणि त्या जेनेटिक मटेरियल हे न्यूक्लिअर मेम्ब्रेनला बाउंड झालेलं नाही. म्हणून या न्यूक्लियसला काय म्हणतात? दिस न्यूक्लियस इज नॉट वेल डिफाइंड न्यूक्लियस. हा वेल डिफाइंड न्यूक्लियस नाहीये. दिस ऑर्गॅनिझम डज नॉट हॅव सेल ऑर्गेनेल्स. वेल डिफाइंड न्यूक्लियस आणि काय नाही याच्यामध्ये? सेल ऑर्गेनेल्स नाहीये. असे हे सिंपल ऑर्गॅनिझम हे किंगडम मोनेरा मध्ये असतात. त्याच्यानंतर these organisms are widely distributed. They are widely distributed organism. That is, they are found everywhere. ते आपल्याला काय होतात? सर्वत्र आढळतात. सर्व ठिकाणी आपल्याला हे किंगडम मोनेरा मध्ये असणारे ऑर्गॅनिझम आढळतात. That is, they are found in air, water, soil, etc. म्हणजे हे जे बॅक्टेरिया आहेत, हे बॅक्टेरिया आपण जर जमिनीवरची मुठभर माती घेतली तर त्याच्यामध्ये अब्जावधी बॅक्टेरिया त्याच्यामध्ये आढळतात. म्हणजे या किंगडम मोनेरा मध्ये असणारे सजीव हे सर्वत्र आढळणारे आहेत. त्याच्यानंतर दे रिप्रोड्यूस, जनरली दे रिप्रोड्यूस असेक्शुअली. ते असेक्शुअली रिप्रोड्यूस होतात. देन मोस्ट ऑफ देम आर हेटेरोट्रॉपिक. हेटेरोट्रॉपिक जास्तीत जास्त हे जे किंगडम मोनेरा मध्ये असणारे ऑर्गॅनिझम्स आहेत ते हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन दाखवतात. म्हणजे ते हेटेरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन दाखवणारे ऑर्गॅनिझम्स आहेत. देन ऑन द बेसिस ऑफ देयर आर 4 टाइप्स ऑफ सेप्स ऑफ दिस बॅक्टेरिया. या ऑर्गॅनिझम 4 सेप्स मध्ये आपल्याला आढळतात. सेप्स ऑफ दिस ऑर्गॅनिझम्स इज क्लासिफाइड इनटू 4 कॅटेगरी. 4 कॅटेगरीचे हे ऑर्गॅनिझम्स आहेत. काही ऑर्गॅनिझमचा सेप हा स्पेरिकल असतो आणि जर सेप स्पेरिकल असेल तर त्याला म्हणतात कॉकस. कॉकस इज द टाइप ऑफ बॅक्टेरिया that is which bacteria? Spherical bacteria. The spherical bacteria like this. अशा पद्धतीने जे स्पेरिकल बॅक्टेरिया असतात त्यांना कॉकस म्हटलं जातं. जर बॅक्टेरियाचा आकार हा सिलेंड्रिकल असेल किंवा रॉड शेप्ड जर असेल, रॉड लाइक असेल तर त्याला म्हणतात बॅसिलस. बॅसिलस मीन्स रॉड लाइक बॅक्टेरिया. या पद्धतीने रॉडच्या आकाराचे जे बॅक्टेरिया असतात त्यांना बॅसिलस म्हटलं जातं. त्याच्यानंतर जर बॅक्टेरियाचा आकार हा स्पायरल असेल तर स्पायरल शेप असणारे बॅक्टेरियाला म्हटलं जातं स्पायरुलम. जसं की या पद्धतीनं. आणि फायब्रिओ म्हणजे जे बॅक्टेरिया कोमा शेप्ड असतात, कोमाच्या आकाराचे जे बॅक्टेरिया असतात त्यांना काय म्हटलं जातं? कोमा शेप्ड बॅक्टेरियाला म्हटलं जातं फायब्रिओ. तर या पद्धतीने बॅक्टेरिया म्हणजे किंगडम मोनेरा मध्ये असणारे ऑर्गॅनिझम चा आकार हा 4 प्रकारचा असतो. कॉकस, बॅसिलस, स्पायरुलम आणि फायब्रिओ असे 4 आकार असणारे बॅक्टेरिया हे किंगडम मोनेरा मध्ये समाविष्ट आहेत. आणि जनरली या बॅक्टेरियाचं 2 प्रकारात वर्गीकरण केलं जातं. 2 प्रकारचे बॅक्टेरिया याच्यामध्ये आहेत आणि ते एक्झाम्पल्स म्हणजे आर्किओबॅक्टेरिया, आर्किओबॅक्टेरिया आणि दुसरे असतात युओबॅक्टेरिया. आर्किओबॅक्टेरियाचे एक्झाम्पल आहे पहा मिथेनोबॅक्टेरिया. मिथेनोबॅक्टेरिया हे आर्किओबॅक्टेरिया आहेत. मिथेनोबॅक्टेरिया काय असतात? द बॅक्टेरिया व्हिच प्रोड्युसेस द मिथेन गॅस. जे बॅक्टेरिया मिथेन गॅस प्रोड्यूस करतात. आणि जनरली हे बॅक्टेरिया हे कॅटल्स जे आहेत त्यांच्या इंटेस्टाइन मध्ये आढळतात किंवा काउडंग, कॅटल डंग मध्ये आढळतात, जनावरांच्या शेणामध्ये आढळतात. आणि ते जनावरांच्या शेणातील कंपाऊंडचं, कार्बन कंपाऊंडचं ब्रेकडाऊन करून मिथेन गॅस प्रोड्यूस करतात. असे मिथेनोजेनिक बॅक्टेरिया हे आर्किओबॅक्टेरिया आहेत. तर सायनोबॅक्टेरिया, नॉस्टॉक, एनाबेना हे जे बॅक्टेरिया आहेत हे युओबॅक्टेरिया आहेत की जे नायट्रोजन फिक्सेशनचं काम करतात. अशा पद्धतीनं हे काही बॅक्टेरियाचे एक्झाम्पल झाले. तर किंगडम मोनेरा मध्ये असणारे सर्व ऑर्गॅनिझम हे कोणते असतात? बॅक्टेरिया असतात. तर या पद्धतीने आपण या बॅक्टेरियाच्या जनरल ज्या कॅरेक्टरिस्टिक आहेत त्या पाहिल्या की किंगडम मोनेरा मध्ये असणारे ऑर्गॅनिझम ह्या प्रोकॅरियोटिक सेल असतात. ते युनिसेल्युलर असतात. त्यांच्यामध्ये वेल डिफाइंड न्यूक्लियस नसतो, सेल ऑर्गेनेल नसतात. त्याच्यानंतर दे आर वाइडली डिस्ट्रीब्युटेड. दॅट इज दे फाउंड इन एअर, वॉटर, सॉइल. दे रिप्रोड्यूस असेक्शुअली. ते असेक्शुअली रिप्रोड्यूस होतात. अँड दे शोज द हेटेरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन.
त्याचबरोबर बॅक्टेरियाचे सेलचा जो काही सेप आहे तो 4 प्रकारच्या सेप मध्ये ते आढळतात, कॉकस, बॅसिलस, स्पायरुलम आणि फायब्रिओ. आता याच्यानंतरचा सेकंड जो किंगडम आहे तो आहे किंगडम प्रोटिस्टा. त्याच्या जनरल कॅरेक्टरिस्टिक पाहू. प्रोटिस्टा त्याच्या नावामध्ये दिले पहा, प्रोटिस्टा या किंगडम मध्ये असणारे ऑर्गॅनिझम्स हे जनरली प्रोटोझोन्स असतात. प्रोटिस्टा या किंगडम मध्ये असणारे एनिमल हे जनरली काय आहेत, प्रोटोझोन्स आहेत. जसं मोनेरा मध्ये असणारे ऑर्गॅनिझम्स हे बॅक्टेरिया होते, तसं किंगडम प्रोटिस्टा मध्ये असणारे ऑर्गॅनिझम्स हे प्रोटोझोन्स असतात. दे आर आल्सो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. प्रोटोझोन्स आर आल्सो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. प्रोटोझोन्स हे देखील युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत. दे आर यूकॅरियोटिक सेल्स. यूकॅरियोटिक सेल्स हे यूकॅरियोटिक सेल्स आहेत. दॅट इज दे हॅव वेल डिफाइन्ड न्यूक्लियस. म्हणजेच या ऑर्गॅनिझम मध्ये काय असतो, वेल डिफाइन्ड न्यूक्लियस अँड सेल ऑर्गेनेल्स असतात. देन दे आर मोटाइल. हे मोटाइल आहेत, हालचाल करतात. अँड हॅव ऑर्गन्स लाईक सिलिया, सुडोपोडिया and flagellae for locomotion. त्यांना हालचालीसाठी वेगवेगळे ऑर्गन असतात. जसं की सिलिया प्रेझेंट इन द पॅरामेसियम. पॅरामेसियम सारखा जो ऑर्गॅनिझम आहे त्या पॅरामेसियम सारख्या ऑर्गॅनिझम मध्ये हेअर लाईक सिलिया असतात. म्हणजे याच्या बॉडीवरती हेअर लाईक जे प्रोजेक्शन्स आपल्याला आढळतात त्याला काय म्हटलं जातं, सिलिया. Cilia present on the paramecium for locomotion. Then pseudopodia present in amoeba. Amoeba जो प्रोटोझोन आहे त्याच्यामध्ये आपल्याला जो लोकोमोटरी ऑर्गन आढळतो त्याला pseudopodia म्हटलं जातं. That is pseudopodia present in amoeba. Cilia present in paramecium and flagellae present in the euglena. euglena सारखा जो ऑर्गॅनिझम आहे त्याला whip like flagella असतो. या पद्धतीने whip like flagella is present in euglena. किंगडम प्रोटिस्टा मध्ये असणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत या ऑर्गॅनिझम पैकी काही ऑर्गॅनिझम्स मध्ये क्लोरोफिल्स असतात, म्हणजे हरितद्रव्य असतात. आणि त्याच्यामुळे ते सनलाइटच्या मदतीनं फोटोसिंथेसिस प्रोसेसनं अन्न देखील तयार करतात. फोटोसिंथेसिस प्रोसेसनं हे ऑर्गॅनिझम फूड देखील तयार करतात. आणि असे फोटोसिंथेसिस प्रोसेसनं फूड तयार करणारे जे काही प्रोटोझोन्स आहेत किंवा प्रोटिस्टा मधील जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते ऑटोट्रॉपिक असतात. म्हणजे ते स्वयंपोषी असतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आणि त्याचे एक्झाम्पल ऑटोट्रॉपिक प्रोटिस्टाचे एक्झाम्पल म्हणजे युग्लिना. युग्लिना consists the chlorophyll pigments, green pigments, and therefore they synthesize their own food by the process of photosynthesis. Hence they shows autotrophic mode of nutrition. But mostly the protozoans are or protistas are heterotrophic in nature. Heterotrophic in nature. That is they depends upon other organism for food. म्हणजे जास्तीत जास्त जे काही प्रोटिस्टा आहेत, प्रोटोझोन्स आहेत ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीये. आणि अशा हेटरोट्रॉपिक प्रोटिस्टाचे एक्झाम्पल म्हणजे अमिबा अँड पॅरामेसियम. अमिबा अँड पॅरामेसियम आर हेटरोट्रॉपिक प्रोटिस्टा और हेटरोट्रॉपिक प्रोटोझोन्स. तर हे दोन प्रकारचं न्यूट्रिशन दाखवतात, ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन अँड heterotrophic nutrition. And examples of these protozoans are euglena, paramecium, amoeba, plasmodium. या पद्धतीनं हे जे काही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहेत ते सर्व युनिसेल्युलर यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम हे किंगडम प्रोटिस्टा मध्ये समाविष्ट आहे. याच्यानंतर किंगडम प्रोटिस्टा नंतरचा पुढचा जो काही किंगडम आहे तो आहे किंगडम फंगाय. तर किंगडम फंगायच्या देखील जनरल कॅरेक्टरिस्टिक आपण थोडक्यात पाहू. किंगडम फंगाय मध्ये कोणत्या कॅरेक्टरिस्टिक आहेत पहा. थर्ड किंगडम
किंगडम fungi. All types of fungus are belongs to the kingdom fungi. सर्व प्रकारचे जे फंगस आहेत ते किंगडम फंगाई मध्ये समाविष्ट आहेत आणि यांच्या जनरल कॅरेक्टरिस्टिक आहेत पहा. त्याच्यामध्ये पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे की फंगाई आर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. फंगाई हे कशा आहेत? मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत. दे आर मेड अप ऑफ eukaryotic cells, that is they are eukaryotes. हे eukaryotes आहेत, made up of eukaryotic cells. Then they depends on decaying or dead organic material for food. ते अन्नासाठी कुजणाऱ्या किंवा मृत वनस्पतीवरती किंवा मृत जे प्राणी आहेत त्यांच्या शरीरावरती अन्नासाठी अवलंबून असतात. हेन्स न्यूट्रिशन इन दिस फंगाई आर कॉल्ड ॲज सॅप्रोफायटिक न्यूट्रिशन. यांच्यामधील जे न्यूट्रिशन असतं त्याला काय म्हटलं जातं? सॅप्रोफायटिक न्यूट्रिशन म्हटलं जातं. द सेल वॉल ऑफ दिस फंगस इज मेड अप ऑफ cell wall of this fungus is made up of tough and complex sugar. Tough and complex sugar. त्यांची सेल वॉल ही टफ आणि कॉम्प्लेक्स शुगर न बनलेली असते, ज्याला म्हटलं जातं कायटिन. सेल वॉल ही कशाने बनलेली? टफ आणि कॉम्प्लेक्स शुगर न बनलेली असते, त्याला कायटिन म्हटलं जातं. जनरल कॅरेक्टरिस्टिक लक्षात ठेवा, ते मल्टीसेल्युलर आहेत, युकॅरियोटिक सेलना त्याची बॉडी बनलेली आहे. सॅप्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन दाखवतात, डेड ऑर्गॅनिक मटेरियल पासून फूड मिळवतात. आणि सेल वॉल ही टफ आणि कॉम्प्लेक्स शुगर न बनलेली असते, ज्याला कायटिन म्हटलं जातं. आणि या ग्रुप मध्ये, या किंगडम मध्ये असणारे जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचे एक्झाम्पल म्हणजे मशरूम, मोल्ड, म्युकर एक्सेट्रा. These are the examples of kingdom fungi. याच्यानंतर नेक्स्ट जे दोन किंगडम आहेत त्याच्यातला पहिला किंगडम आहे किंगडम प्लांटे आणि दुसरा किंगडम एनिमिलिया. तर किंगडम प्लांटे आणि किंगडम एनिमिलिया हे उद्याच्या लेक्चरला आपले सुरळीतपणे सुरू राहतील. आणि राहिलेले जे पॉइंट